नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र दादासाहेब देपले योगेश्वर कृषी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो तुरीच्या प्लॉटला. तुम्ही बघू शकता, मागील काही दिवसापूर्वी मी तुरीचे 2 व्हिडिओ टाकले होते आपल्या चॅनलला. एक मराठी आणि एक हिंदीमध्ये होता. ते जे व्हिडिओ ते ह्याच प्लॉट मधले होते आणि त्या व्हिडिओचा उद्देश होता की आपण ह्या प्लॉटला ट्रिपल सुपर फॉस्फेटचा वापर केलेला आहे. माझ्या उजव्या साईडला तुम्हाला हे जे दिसतंय, ह्या प्लॉटला आपण ते ट्रिपल सुपर फॉस्फेट डेमो म्हणून टाकलेला आहे. आणि ह्या प्लॉटला आपण त्यांनी शेतकऱ्यांनी 21-0 किंवा डीएपी याचा कशाचा तरी वापर केलेला आहे. ते मला एक्झॅक्ट आता सांगता येत नाही, पण ह्या प्लॉटला आपण ट्रिपल सुपर फॉस्फेटचा वापर केलेला आहे. तर तुम्ही फरक बघू शकता दोन्ही प्लॉट मध्ये. जर इकडे जर बघितलं तुम्ही, तर पॉडची संख्या जर बघितली, ग्रेनची संख्या बघितली, शेंगा बघितल्या तर एकदम चांगल्या पद्धतीनं दाट शेंगा लागलेल्या आहे. आणि ब्रांचिंग बी बघितलं तर एकदम चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे. आणि इकडे जर बघायचं झालं तर शेंगांची साईज पण बारीक आहे, शेंगा पण एवढ्या काही जास्त लागलेल्या नाही आणि पाहिजे तशा पद्धतीनं आपल्याला ते प्लॉट डेव्हलप दिसत नाही. सांगण्यामागचा उद्देश फक्त एवढाच, ज्या पण वेळेस आपण जे ट्रिपल सुपर फॉस्फेट टाकलं होतं, तुम्ही जर बघायचं झालं तर आज आपण खतामध्ये खूप जास्त अतिरेक खर्च करतोय. मग आपल्याला त्याच्यामधून नुकसान होतंय, आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न भेटत नाही. मग त्यावेळेस कुठंतरी आपल्याला तिथं म्हणजे चांगलं उत्पन्न येत नाही. तर जी ट्रिपल सुपर फॉस्फेटची बॅग आहे ती जर तुम्हाला 1200-1300 रुपयाला जर भेटत असेल आणि तिची एवढ्या चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला रिझल्ट येत असेल तर ती टाकायला तुम्हाला काहीच अडचण नाही. ट्रिपल सुपर फॉस्फेटचं तुम्हाला माहितच असेल, त्याच्यामध्ये नाही का 46% फॉस्फरस असतं आणि फॉस्फरसचं काम आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने माहिती आहे. वाढीसाठी, फुलासाठी, फुलाच्या अवस्थेसाठी, त्याच्यानंतर फळ भरासाठी, याच्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीनं काम करत असतं. त्याचसोबत नाही का जमिनीमध्ये जर मातीचा विचार केला तर माती भुसभुशीत ठेवायचं काम करत असतं. तर एवढे फायदे जर आपल्याला फक्त फॉस्फरस देत असेल तर आपण ट्रिपल सुपर फॉस्फरस सोडायला काहीच अडचण नाही. आणि याच्यामध्ये कॅल्शियम पण येत असतं 15%, ते पण आपल्याला एक ऍडिशनल तिथं फायदा होत असतो. तर सांगण्यामागचा येतो फक्त एवढाच की ज्या पण वेळेस तुम्ही बेसल डोस टाकत असतील किंवा दुसरा डोस टाकतात किंवा तिसरा डोस टाकतात, तर त्यावेळेस तुम्ही ट्रिपल सुपर फॉस्फेटचा जर वापर केला तर तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने सगळ्या पिकामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट भेटतील कमी खर्चामध्ये. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली, जे फ्रूट वर्गीय म्हणजे फळवर्गीय जे झाडं असतात, जे फुलवर्गीय असतात, त्याच्यासाठी तर तुम्ही फॉस्फरसचा जास्तीत जास्त वापर करावा, कारण की जेणेकरून आपली जमीन पण भुसभुशीत राहते आणि अन्नद्रव्य उचलण्यासाठी पण चांगलं मदत होत असते. तर चला, धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच पद्धतीनं नवीन नवीन तंत्रज्ञानाविषयी व नवीन नवीन गोष्टीविषयी तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि आमचा हा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चला, धन्यवाद.